उभे विटेवारी सुंदर सदाना उभे विटेवारी करकटवरी देवनिया तुळशीहार कासे पीतांबर तुळशीहार कासे पीतांबर
गळा कासे पीतांबर तुळशी हार 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 गळा कासे पीतांबर आवडे निरंतर येतीला तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर येतीला तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे तुका मारे माझी सर्व सुख तुका मारे माझे तुका मारे माझे सर्व सुख तुका मारे माझे तुका मारे माझे तुका मारे माझे तुका मारे माझी सर्व सुख तुका मारे माझे तुका मारे माझे तुका मारे माझे सर्व सुख तुका मारे माझे मायना त्रिमुख जय जय राम
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले ओ साधन सुख झाले ओ साधन साधनी त्वा विठ्ठल बलवा त्वा विठ्ठल बलवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधनी तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा आवडी तो
हाती धरोनिया प्रेम हाती धरोनिया प्रेम हाती धरोनिया प्रेम हाती धरोनिया प्रेम कसे द्यावे काही दाना कसे द्यावे काही दाना कसे द्यावे काही दाना कंठी द्यावे काही दाना आलो पतित शरण पतित शरण नाव पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण संताची माई हा संताची है पायी संताची हा संताची है पायी ठेवी वेळो वेळा डोई ठेवी वेळो वेळा डोई ठेवी वेळो वेळा डोई ठेवी वेळो वेळा डोई द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण तुका म्हणे तरे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तरे सिंधू एक सरी भव सिंधू एक सरी भव सिंधू एक तरे भव सिंधू एक तरे भव सिंधू एक तरे भव सिंधू एक द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान द्यावे काही ऐसे द्यावे काही दान पतित शरण आलो 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 पतित शरण जय गोपाल कुमारी गोपाल अरे बाप नको 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 कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संताचे पायी ठेवी वेळो वेळा डोही ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे
तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण पांडुरंगा करू पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन संतांची दुसरे चरण संतांची संताचे दुसरे चरण संताचे संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास बाबाजी सद्गुरु दास दास बाबाजी सद्गुरु दास काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चिंताशी आपुल्या या मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ निते नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहो भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी मस्तक कहे पायावरी मस्तक कहे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक है पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा मस्तक है पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा नमो ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वितीय जननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुंदरो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुंदरो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन
संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडे। कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम, ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण। प्रस्तुत प्राप्तस्थली शिवकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत प्रवर कली पावनावतर देह निवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन जगत वंदनीय तुकाराम महाराजांचा चार चरणाचा भगवान भोलेनाथाकडे आज मागणी करणारा दान मागून घेणारे तुकाराम महाराज। कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम, अत्यंत मार्मिक आणि या अभंगात कोणत्या देवाला मागितलं असं देवाचं नाव घेतलेलं नाहीये। पण ज्या भोलेनाथाचं कंठ निळा झाला कशामुळं? विषामुळं, नीलकंठ नाव त्यांना शोभत आहे। नीलकंठ भगवंताचा आज सारा प्रगट दिन, भगवान आज ज्योतिरूपाने पृथ्वी तलावर प्रगट झालेले, तो हा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस। शिवाची एकच रात्र आहे शिवरात्री आणि देवीच्या नवरात्र आहेत नवरात्री। तेव्हापासून देवी पुढंच आहे कधी त्याच्या नवरात्री आहे आणि शिवाची एकच रात्र आहे शिवरात्री महाशिवरात्री। आणि भगवंतासमोर आज तुकाराम महाराजांची अत्यंत विनम्रपणे मी एक पतित आहेत म्हणून दान मागत आहे। ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण। असं काही मला दान द्या की माझ्या कंठामध्ये नाम अखंड असलं पाहिजे। अंगी भरून या प्रेम, विचित्र मागणी तुकाराम महाराजांची। एक तर मागतच नाही, विकू नका, मागतच नाही ना असं मागतात की बस ते कोणाला मागतं बी येत नाही। मागू नये असं संतांचेच प्रमाण आहे, ते सांगतात की मागू नये, हात पसरीजीने दिगत्याचे, आणि ते म्हणतात की असं काही दान द्या। याचा अर्थ असं होतो काहीच मागू नये असं नाही, काही मागावं काही मागू नये। उदाहरणार्थ काहीच खाऊ नये का काहीही खाऊ नये, हे जसं काहीही मागू नये काही मागावं काही मागू नये। ऐशे द्यावे काही दान आलो, मी कोण आहेत? पती तुकाराम महाराज, मी पतित आहे तुम्हाला शरण मागतो। अजून एक मागणी आहे संताची पायी। आता संत कोण? अब आम्ही इथं 3 वाजपासून इथं आलेलो आहोत। आल्यापासून कुट्यामध्ये गेलो तर बाहेर आलोच नाही। तर महात्म्याचं तिथं एक वलाई नामस्मरणाची साधनेची जागा। दीपक महाराजांना धन्यवाद द्यावा लागेल, तुम्ही इथे या महाराज, तुम्हाला इथं असं वाटतं की इथून जाऊच नाही। खरं तसंच स्थान भेटलं। पूजनीय वैकुंठवासी एक महात्मा, आणि खरं म्हणजे त्याने कोरोना रोगानं नाही नेलं, कोरोना अवताराने त्यांना नेले आहेत महाराज। खास करून कोरोना अवतार आहे, कोरोना आजार नव्हता तो, जो आजार म्हणेल तो आजारी खास। कोरोना आजार नव्हता, असता तर दिसला असता ना। कोरोना आजार नव्हता, कर्पूर गौरम श्लोक आहे, ते खोटं सांगायचं नाही, खोटं बोल पण रेटून बोल असं करायचं नाही आपल्याला। करुणेचा अवतार, आणि त्याच सन्निधीमध्ये परमपूजनीय त्यांची कर्मभूमी ही जन्मभूमी ही, आणि शेवटचा त्यांनी इथंच देह ठेवला। अशी महापुरुष मला भाऊन जागा दाखवली खाली तळघरामध्ये। 12 वर्ष ज्या महात्म्याने तपस्थली केली, साधना केली, जेवढे त्यांचे आजार होते ते आजार शरीर प्रारब्ध भोगून ते आज वैकुंठात नाही शिवलोकामध्ये आनंदाने नांदत आहेत। अशा महापुरुषांना आपण प्रणाम करूया, टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करूया।
बहुतेक लोकांना फार काळजी असते की पाठीमागं आपण गेलो म्हणजे लोकांनी चार चौघामध्ये माझं काय घेतलं पाहिजे, नाव निघालं पाहिजे. पण नाव तसं निघत नाही. अशी काही साधना तपस्या केल्याशिवाय नाव तसं कोणी नाव घेत नसतं. लोक देवाचं नाव लवकर घेत नाही. काय पेटलं माग, जाऊ द्या असू द्या. विठाला विठाला अशा संतांच्या पायी माझी असणारी डोई ठेव, असं काही दान दे. पोपटगिरी महाराज सारखे महापुरुष, त्यांचे माता पिता, त्यांचे बंधू, अनिशा आमचे श्रीराम पाटील आबा, त्यांची ती व्याही, नशिबानं अशी महापुरुषांची एक जोड लागली. म्हणजे आबाचं सुद्धा भगवान नक्की उद्धार करणार. कारण संत महात्म्यांच्या 21 कुळ आईचे आणि 21 कुळ वडिलांचे उद्धार भगवान तर ती जबाबदारी घेतो असतो. कारण संबंध त्यांचा आहेत ना. आणि म्हणून असे जे संत महात्मे त्यांच्या चरणी माझी डोई असू दे. संत कोण ते तूच पाय देवा, मला माहित नाही संत कोण आहे ते. आणि म्हणून संताचे पाय ठेवे वेळोवेळा डोळे. आणि पुन्हा तुका म्हणे तरे भव सिंधू, याच जन्मामध्ये याच देहामध्ये मला भवसागर तरुण पार करायचे. तू अशी माझी कृपा कर, भवसिंधू तरला पाहिजे. संतांची भेटही करून दे आणि कंठात अखंड नाम असू दे. विठाल 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 हरे विठ्ठल 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 वरदा हरे विठाल सर्वांना कल्पना आहे सप्ताहाचं वर्ष कितवे भाऊ आहे, 16 वर्षापासून. अर्थात 16ने आपलं काम झालं. मग 16 वर्षे आहेत. एक तपश्चर्या पूर्ण ग्रामस्थांनी केली आहे. श्री क्षेत्र मढी बुद्रुक अर्थात कोळगाव पाटी श्री सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची कृपा पात्र वैकुंठवासी पोपटगिरी महाराज, परमपूजनीय रमेशगिरी महाराज यांच्याही आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मढी बुद्रुक अर्थात सर्व भजनी मंडळ, सर्व तरुण मंडळ, महिला मंडळ ज्यांनी आम्हाला हा फोन केला होता कार्यक्रम करता. तसं मढीचा आमचा काही संबंध कुणीकडूनच नाही आहे. कारण आम्हाला कुणीकडूनच संबंध नाही आता. दीपक महाराजांनी फोन केला, असा असा कार्यक्रम आहे, एक महान तपस्वी महात्मा आहेत, त्यांचं दर्शन होईल. आणि आज महाशिवरात्र असल्यामुळं मोठा पर्व काळ आहेत आणि भगवान भोलेनाथाला प्रसन्न आपल्याला करायचं आहे. समस्त ग्रामस्थ मढी, अजून कोणकोणते गाव आहेत महाराज? कोळगाव पाटी मडी, कोळगाव पाटी मढी, अजून जे दीपक महाराज डोकळे त्यांच्या हा तरुण बालक मंडळी, बालिका, लहान तरुण मंडळी, तरुण मुलं, या अशा मुलांच्या हातामध्ये मोबाईल शोभत नाही. यावेळेला टाळ शोभतोय. आपण टाळीवाला त्यांच्याकडे खास करतो. कारण अशा मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो. आज सप्ताह नसता जरी त्यांना काही कळालं नाही तरी परंतु त्यांच्या हातामध्ये मोबाईल नाही, टाळ आहेत. हे भविष्यातले तुमच्या गावचे टाळकरी होतील ना. महिला सुद्धा, लहान मुली सुद्धा भजनामध्ये कीर्तनामध्ये जरी कळालं काही, कीर्तन खरं माणसाला कळालं पाहिजे आणि तसं आपल्याला वळलं पाहिजे. आम्हाला कळतं पण वळत नाही. काहीला कळतं बी वळतं बी पण करायचं नाही. आणि म्हणून आनंद वाटला मला. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, पेटी मास्तर, पेटी जरी सोडत नाही पण महाराज सोडायला तयारच नाही पेटीला. सिस्टम बी चांगली आहे. सर्व गाणारे पिणारे नाही कोणी. मी सर्वांना प्रणाम वंदन करून आमची भोजडीची मी शारंभूमी ती आलेले आहेत प्रमाणे त्यांनाही धन्यवाद. महिला पुरुष सर्वांना वंदन करून अगदी आपण 12च्या आत सेवा पुरी कर. 12 नाही म्हणा, कारण आज शिवरात्र आहे. खरं म्हणजे आज शिवरात्र असा उपवास पाहिजे का काहीच खाऊ नये.
काहीच खाऊ नये पण निदान डोकं तरी खाऊ नये माझं. काय खावा न काय खावा खाता खाता बस जमारा चालला ना. विठाला विठाला भगवान भोलेनाथाला प्रसन्न करायचं असेल तर आपल्या पोटामध्ये अन्न तर असावंच. ते अन्नाशिवाय शरीर चालणार नाही. बरोबर आहे. शरीराचा आहार फराळ आहेत आणि मनाचा आहार प्रभूचं चिंतन आहे. आणि आपण शरीर नाहीये, आपण तर प्रभूची अंश आहो हे कळण्याकरता आजचं कीर्तन आहे. खास करून आजचं अभंग फार गोड आहे बा. अभंग आजचाच नाही गोड, अभंग सारेच गोड आहे. फक्त सांगणारा धड पाहिजे बस. अभंग कोणते गोड नाहीये. मिठाच्या बरेने तुम्ही कोणताही खडा घ्या, जसा तो खराबी आहे आणि खाराबी आहे, तसं कोणताही अभंग घ्या तो हृदयापर्यंत नेणारे अभंग आहे. होय. समुद्रामध्ये अनेक असणारे अलंकार असतात. समुद्र रत्नागार आहेत. पण समुद्रामध्ये जो जितकी डुबकी मारेल तितके खाली रत्न निघते ना. तसे अभंगामध्ये भगवान भोलेनाथ आहेत, भगवान राम आहेत, भगवान कृष्ण आहेत. जो पाहिजे ते त्या अभंगामध्ये आहे. 7 दिवस सप्ताह केला. म्हणजे आदरणीय लांडगे महाराजांनी शिवलीलामृत पारायण केलं. दीपोत्सव झाला. शिवलीला अमृत आहे, रामलीला आहेत, शिवलीला आहे, कृष्णलीला आहेत, संत लीला आहे. तर तुमच्या आमची बी लीला आहेत. ती बी लीलाच आहे. एक सुद्धा लीला आहे. जे चाललं ते सर्व देवाची लीला आहे. या जगामध्ये जड काही नाही, सर्व जड चेतन परमात्मा भगवान शिव आहे. आणि त्या भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा आज अत्यंत मोठा पर्व काळ. कर्पूर गौरम, करुणेचा अवतार आहे. दया करुणा भगवान भोलेनाथाशी अगदी रोमारोमामध्ये करुणा आहे भगवान भोलेनाथाच्या. आणि सर्व देवापेक्षा भोलेनाथ भगवान शिवजी अत्यंत लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे भगवान भोलेनाथ. तुम्ही पुढे पाहिलं असेल, भगवान मंदिर, रामजीचं मंदिर असो, कृष्णाचा असो, पांडुरंगाचा असो, तिथं पट असतो. पडदा लागला की भगवान तिथं आता फराळ करत आहेत, भोजन करत आहेत, विश्रांती घेत आहे. पण भगवान शंकराचं कधीही या 24 घंटे मंदिर खुलं आहे. पट नाहीये त्यांच्या जीवनामध्ये, कपट नाहीये, कोणती खटपट नाहीये. मला अशी बोलीनात कपट नाहीये. एकदम सरळ सरळ स्वभाव भगवान शंकराचा. मनात अजिबात कपट नाही. आता मला फसवतोय असं त्यांना कधी वाटलंच नाही बर का. रामाने तरी रावणाला मारलं. आपले भोलेनाथ असे भोळदैवत आहे की रावणाने जे मागितलं ती त्यांना दिलंच महाराज. ऐका बरं का, कशी मजा आहे. रावणाने जे मागितलं ते भगवान भोलेनाथाने वरदान म्हणून दिलं. पण वरदान जरी दिलं परंतु भगवान शंकराचाच अवतार महारुद्र हनुमानजी लाल त्यांनी त्यांची लंका जाळली की नाही. हनुमानचे कोण आहेत? भगवान शंकराचे आहे ना. पण माणसाने लय जगात भोळबी राहू नये शिवरामभाऊ. लय भोळबी चांगलं नाहीये. आणि भगवान शंकर कसे भोळे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते,
चक्रवर्ती. किती गोडाबंगे हवा हा. भगवान शिवजी भोळे बी आहे आणि भाळे बी आहे आणि पुन्हा चक्रवर्ती. शिव भोळा खरं सांगा पेटी मास्तर, अरे भोळ्या माणसाला कोणी गावात सरपंच करत नाही आणि हे चक्रवर्ती. भगवान भोळे कसे? भगवान भोळे, भोळ्याला भोळे. ते त्यांच्या हातामध्ये भाला सुद्धा आहे बघा, हाती त्रिशूळ. त्रिशूळ म्हणजे हे नेमकं हे त्रिशूळ नाहीये, सत्व रजतम हे त्यांच्या हातामध्ये आहेत. डोळ्यामध्ये एक त्रिनेत्र ज्वाळा आहेत महाराज भगवान भोलेनाथाच्या. माणसाने भोळा असावं, भोळा असावं पण भोळ्याचं सोंग घेऊ नये. आमची गुरु महाराज सांगायचे की भोळा त्याला म्हणावं की ज्याच्या खिशातून पैसा काढला तरी कळत नाही तो भोळा. आणि आताची भोळे पैसे काढून घेतील आणि भोळा म्हणतील. म्हणजे भोळे रवाना करे. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ऐका, शिव भोळा चक्रवर्ती. भगवान भोळे भोळे कसे? आज शिवरात्रीचं कथा तुम्ही ऐकली असेल किंवा पाठ असेल. शिवजीचा स्वभाव कळाला की आपल्याला त्यांचं स्वरूप कळालं. भोलेनाथाची कथा माहिती आहे. भगवान भोलेनाथांचा जसा स्वभाव तसा स्वभाव तुम्हाला बनवावा लागेल आणि मग आम्हाला शिव होता येईल. शिव व्हायचं आहे. जसे पोपटगिरी महाराज गेले ना तसं तुमचं आमचं सुद्धा एक दिवस असं न सांगता उद्या मी संध्याकाळी जाणार असं सांगून गेलं पाहिजे महाराज, तरच ते मरण आहे. म्हणजे तुकाराम महाराजांसोबत. आणि मला असं कळालं की त्याच दिवशी ज्या दिवशी तुकाराम महाराजांची बीज होती ना त्याच दिवशी महापुरुष गेले. म्हणजे तुकाराम महाराज, मी त्या खाली गेलो ना महाराज, तिथं रामकृष्णारी असं मंत्र त्यांनी खाली लिहिले त्या तळघरामध्ये. रामकृष्णारी म्हणजे त्यांनी कधी कोणत्या मंत्रामध्ये भेद केला नाही की माझा मंत्र ओम नमः शिवाय आणि रामकृष्ण हरी चांगलं नाही. हा आमच्यामध्ये वाद भेद आहे. हा मंत्र चांगला, तो मंत्र चांगला नाही. हे बाबा चांगले हे ते बाबा चांगले नाही. मी सांगत असतो तुम्ही विंचू कुठलाही घ्या, मडीचा घ्या नाही तर मग वस्तीवरचा घ्या, विंचू हा त्याचं काम करणारच आहे. तसे गुरु कधी मरत नाही आणि चेला कधी रडत नाही. आमचे पोपट महाराज गेले नाही, ते स्वरूपात विलीन झाले. संतांचे प्रमाण खोटे नसतात. मरतो तो गुरु नाही आणि रडतो तो चेला नाही. मरका गुरु रडका चेला दोनों नरक में ठेलम ठेला. गुरु मरत नाही, चेला रडत नाही. रडू नये माणसाने. भगवान भोलेनाथांना किती संकट आले हो बघा ना तुम्ही. भगवान शिवजीने 20 प्रश्न केले. याच्या 2 कथा आहे. भगवान शिवजीच्या घरामध्ये किती वादविवाद आहे हो. वाघाचं हातीचं जमत नाही. भगवान भोलेनाथाच्या गळ्यामध्ये सर्प आहे. उंदराचं त्या दोघांचं जमत नाही. भगवान गणेशाचं वाहन काय आहेत? उंदीर. त्यांच्या गळ्यामध्ये सर्प आहे. पार्वती माता आहे आणि त्यांनी डोक्यावर गंगा घेतली, मागून आली. डोक्यावर गंगा आहे, त्या दोघींचा बी वाद आहे. गंगा गौरी दोघी भांडवी. गंगा गौरी या दोघीचं बी जमत नाही महाराज. अर्थात पार्वती मातेचं वाहन सिंह आहे. गणपती बाप्पाला त्या हत्तीला पाहून ते खायला पाहतात. म्हणजे सर्वांचा किती वाद विवाद आहे हो. राहायला घर नाही, त्यांना कुठे बंगला नाही महाराज. आशीर्वाद द्यायला दिला तर काहीच्या काही करते, पण त्यांना राहायला घर नाहीये. बिचारे दोघंही पती पत्नी अजून सुद्धा स्मशानामध्ये शरणभाऊ सारखं भजन करते. सर्वांचा त्याग केला
सांडोनी कैलास सर्व ही संपत्ती 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 स्मशानात वस्ती रुद्र करे स्मशानात वस्ती रुद्र करे स्मशानात वस्ती रुद्र करे स्मशानात वस्ती रुद्र करे तयाची पायी माझे दंडावत घडो आणि प्रीत घडो रामी गडो आई प्रीत गडो माझे दंडवत जडो आई प्रीत नयना रे जडो आई प्रीत नयना नामामध्ये नामे नासून या पाप शिवजीच्या नामाने माणसाला मोक्ष मिळतो आणि ते भगवान भोलेनाथ पार्वती पार्वती सर्वांचा त्याग करून अरे एवढा मोठा महाराज गुणवान मुलगा भगवान गणेश सर्व जगताला प्रिय आहेत भगवान गणेशजी सारखा मुलगा कोणाचा आहे पार्वती सारखी पत्नी महाराज जगदंबा माता आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके अशी भगवती पार्वती माता त्यांची पत्नी आहे भोलेनाथ आपले गणेश त्यांची चिरंजीव आहेत कार्तिक स्वामी आहे आणि सर्वांचा त्याग करून स्मशानात राहतात आम्हाला देवाने भरपूर दिलं बंगला दिला घर दिलं जमीन दिली जुमला जुमला काय असतो सारं दिलं तरी म्हणतो देवा सुख संपत्ती घर आवे पुढं कष्ट मिटे तनका कष्टशीन या देहाचा कष्ट जाईल पण खास कष्ट आहे खास दुःख आहे आपल्या कंठामध्ये चित्तामध्ये मनामध्ये दुःख शरीराला नाही कधीच ऑपरेशन करायचं तर डॉक्टर इंजेक्शन देतो पोलिस नंतर तुम्ही त्या हाताला काही करा तर काही होत नाही तिथून जर मन काढलं तर देह म्हणजे जडच आहे आता हा माईक चालू आहे सुंदर लाइटिंग आहे डीपी शिवाय लाईट शोभत नाही डीपी दिसत नाही पण लाईट आहे त्यातील डीपी आहे तसं आपले गुरुवर्य तुमची काय ना आमची काय गुरु इथून तिथून एक असतात गुरु दोन नसतात गुरु गुरु करू नका नुसतं एक करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा गुरु गुरु नाही करायचं महाराज गुरु एक आहे डीपी दिसत नाही पण लाईट आहे म्हणजे डीपी आहे तसं तुम्ही आम्ही मनपात आलो तर गुरु नक्की आहे यात माळ घातली आपण शिवरात्र आहेत आणि सर्वांचा त्याग करून बंगल्याचा त्याग करून फोनचा त्याग करून इथं बसलो ना नक्की पोपटगिरी महाराजांची कृपा नक्कीच आहे असं मान्यच करा का माणसाला मानावंच लागेल आणि मानला तर देव आहेत ना नाही म्हणला तर मग देव कशाचा विठाल भगवान भोलेनाथच असणारा घर परिवार स्मशानात राहतो भाऊ एका ठिकाणी गावात राम मंदिर नसेल भगवंताचं मंदिर नसेल स्मशान नाही असं गाव दाखवा बरं एक एक नाही दोन दोन स्मशान झाले आता भांडणामुळं आमच्या स्मशानात तुम्ही जाळायचं नाही इथं भांडण नाही महाराज अरे राखच होणार आहे मला दोघांची बी तरी पण भांडणं चालू आहेत ही स्मशानभूमी आमची आहे अमरधाम म्हणजे
भगवंताचं घर प्रत्येक गावामध्ये आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरास. स्मशानामध्ये भगवान क्रीडा करतात. गळ्यामध्ये मुंडमाळा आहेत. ह्या मुंडमाळा कशाच्या आहे? ह्या प्रेताच्या नाही आहे. भगवान भोलेनाथ हे खास म्हणजे जोगी बिगी नाहीये. शंकर नव्हे जोगी, कृष्ण नव्हे भोगी. कृष्ण भोगी नाहीये आणि भगवान शिवजी हे जोगी नाहीये. जोगी आज आहे, जोगी आहे, योगी आहे, मसन जोगी आहे. भगवान भोलेनाथ हे त्यागीत महाराज. रामजी का तर सर्वांचा त्याग केला. आदरणीय तरुण सागर महाराजांचे एक वाक्य ते बोलत होते. ते असताना कटू सत्य बर का. भोलेनाथाचं मंदिर कोणत्याही देवाचं मंदिर गावाच्या बाहेर पाहिजे म्हणे आणि स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी पाहिजे म्हणे, असं ते महात्म्यांचं वाक्य होतं. कशा करता? स्मशानभूमी पाहून माणसाला सासूची आठवण येते. कशाची महाराज? सासूची आठवण येते. स्मशानभूमी पाहिले की माणसाला असं वाटतं की आता एक दिवस इथं मला यायचं आहे. मरणाची आठवण भगवान भोलेनाथ अखंड करतात. आपणही मरणाला कधी विसरू नये महाराज. मरण आपल्याला यायचं आहे, उद्या नाही. आपला श्वास गेला की आपण मेलो. मला खरं सांगा महाराज, कीर्तन काही उक्त गेलं नाही मी आज. तुम्ही आम्ही खेळी मनुष्य जगवतो हे खरं का मरतो हे खरं? मरतो हे खरं. तुम्ही जागे आहे का सरे? थोडं बोलत राहा बस. मौनम सर्वार्थ. मनुष्य मरतो हे खरं का जगवतो हे खरं? तुम्ही काहीही बोला, तुम्हाला आता कठीणच आहे. मरतो हे खरं आहे, जगवतो हे खरं नाही. तरी आमचा वाढदिवस चालू आहे. तरुणपणात वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस. दिवस कशी काढायची महाराज? दिवस कशी काढायची त्याकरता भगवान भोलेनाथाला शरणागत होऊन ती आयडिया आणि ते साधन करून घ्या. म्हणजे म्हातारपणी माणसाला अगदी आनंदात दिवस जातील ना. मी सांगत असतो की माणसाने म्हातारा होईपर्यंत जगूच नाही महाराज. काय झालं, एका गावामध्ये एक म्हातारी लहानपणीच मेली. तुम्ही हसणार नक्कीच, मला माहिती आहे. संत महात्मे भोलेनाथ कोणताही देवता देहाचा संबंध आपण ज्या दिवशी काढून देऊ, टाकून देऊ, त्या दिवशी तो मेला. आता आपली प्रत्येकापाशी गाडी आहे की नाही? गाडी पार्किंग केली मग मध्ये आपण मध्ये आलो की नाही? तसं शरीर एक गाडी बॉडी आहे, आत्मा वेगळा आहे. आणि आपण आत्मा आहोत, आत्मा रामाचे आहोत किंवा भगवान शिवजीचे आहोत. आपण देहाचे नाहीये. पण आमचं वाक्य असतं, महाराज आमचं काय खरं आहे, आम्ही प्रापंचिक माणसं आहे. कोणती माणसं आहे? आम्ही संसार आहे, आम्ही संसारी माणसं आहे, आम्ही संसाराची आहेत, आम्ही प्रापंचिक आहे. तुमचं बरं आहे बाबा, मागण पुढं तुमचं बरं आहे म्हणतात. आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे, तुम्हाला वाटतं, आम्हाला वाटतं तुमची किती मजा आहे. बरं, आयतं जेवण, आयता टावेल, आयतं स्नान, आयतं भोजन, आयत्या शिव्या. ह्या आयतं आहे आम्हाला ना. असं वाटतं तुम्ही बरे, आम्हाला वाटतं, तुम्हाला वाटतं आम्ही बरे. दोन्हीही बरे नाही, मग कोण बरा? आता बरे झाले माझे मन, माझे मन, माझे मन
देवा निघाले दिवाळे त्याच्यात अभंग आहे. बरे झाले देवा बाईला करकशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. तात्पर्य आवाज वाढतो. संसार हा खोटा आहे देवा, तू मला तुझ्या चरणापाशी थारा दे, जागा दे. संसार मिथ्या माना, एक दिवस मानावाच लागेल, कारण तो मिथ्याच आहेत म्हणून. ध्यान द्या. भोलेनाथांनी सर्वांचा त्याग करून स्मशानामध्ये राहून भजन करत आहेत. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. सदाशिव, सदाशिव म्हणजे शिव म्हणजे कल्याण. शिव म्हणजे कल्याण, सदा कल्याण करणारे देवता म्हणजे भगवान भोलेनाथ. सदाशिव शिव महाराज सदाशिव आहे. पोपटगिरी महाराज शिव झाले. शिव संतांमध्ये मेले असं म्हणत नाही. शिव झाले, शांत झाले, शिव झाले. शिव म्हणजे कल्याणमय झाले. थोडं ध्यान द्या. बारीक कीर्तन डोक्यामध्ये गेलं पाहिजे, मन पाहून नाही गेलं पाहिजे. काय म्हणतात मला डोक्यावरून गेलं, हो डोक्यावर नाही मन पाहून गेलं असं म्हणत जाणार. अभंग पाठ पाहिजे, अभंग लक्षात पाहिजे. आणि बाबा कशी बोलले, कशा करता बोलले, काय म्हणून बोलले, असं सांगायचं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, आणि 51 घेतल्याशिवाय तरी आमचं चाललं महाराज. अगोदर फोन पे करून घ्यायचा. तुमचा काय भरोसा आहे, कीर्तन पडलं मग हसलेवारी नेऊ नका महाराज. संतांची प्रमाण. सोनर तुलसी सोनर चतुर है, राम चरण लवले. 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 परधन परमन हरण को, परधन परमन हरण को, देशादी प्रवे. तुलसी सोनर चतुर है, राम चरण. तुलसी सोनर चतुर है, राम चरण लवली. तुलसी सोनर चतुर है, राम चरण लवले. तुलसी सोनर चतुर है, राम चरण लवले. तुळशी सोनर चतुर आहे, जो रामचरण लवलीन. भगवान भोलेनाथांच्या डोळ्यात अखंड अश्रू येवो. रामजी करता सर्वांचा त्याग केला. पार्वती सोडली, भगवान गणेश सोडले, सर्वांचा त्याग केला. आम्हाला साधी तंबाखू सुटत नाही महाराज. एक म्हणे मी बायको सोडील पण त्यागात शांती, त्यागामध्ये शांती अखंड आहे. जेवण आपण केलं आणि पोट साफ झालं नाही तर किती त्रास होतो महाराज. सदा मळ त्याग केला तर शांती मिळते. आम्ही सर्वांचा त्याग केला तर किती शांती मिळेल. शांती पाहिजे असेल ना तर शांतीला आता धरा. म्हातारपणे शांती मिळेल याची तुम्ही मनामध्ये आशा बाळगू नका. मनवणे शांती धरा, उतराल पहिलं तिरा. मला अभंगाला स्पर्श करून चालू आहे मी. असं वाटतं आम्हाला की आता आमचं हे वय अजून भजनाचं नाही. तसं तिनेच लगेच निर्णय केला आता आमचं वय अजून हे भजनाचं नाही आहे. अजून आमचं हे वय अजून जरा कमवण्याचं वय आहे. हे सर्व जरा बसलं का, लग्न झालं का, सुनबाई घरामध्ये आली का, बंगला झाला का, पाईपलाईन झाली का, मग मी मोकळाच झालो. कशाचं मोकळा होतो महाराज. अजून आणखीन मानलं जातं मनुष्य ते. म्हातारपणी आम्ही खुशाल निवांतपणे बाबांच्या आश्रमात जाऊ. आता या जागेवर खास महापुरुष नाहीये. यांच्या सुवास बोललो की अशा जागेवर महात्मा विरक्त कोणी भेटणं कठीण सुद्धा आहे महाराज. कारण आमचं सध्या असं आहे, हम दो
आता तुम्ही खरं सांगा, विरक्त मात्यानं कोणी तुम्ही मुलगा देशाल का? गाठत प्रमाणे नको जाऊ देऊळाशी, नको जाऊ देऊळाशी, नको जाऊ देऊळाशी, नको जाऊ देऊळाशी, नेतो पागुर लोकाशी, नेतो पागुर लोकाशी, नको जाऊ देऊळाशी, नको जाऊ देऊळाशी, महाराज करशी उघडी याचा संघ. उघडी याचा म्हणजे आमचे बाबाजी उघडे होते, म्हणजे संन्यासी होते. आणि पुन्हा जुना आखाडा आहेत महाराज, आहे ना, जुना आखाडा आहे. आम्ही त्याच परंपरेचे जुना आखाडा. करशी उघडी याचा संघ आम्हा काहीसा, मग तो आम्हाला होणार नाही म्हणून देवळात जाऊ नको, तिथं बागुलबुवा आहेत म्हणे. असं आम्ही त्यापर्यंत दाखवतो की जर ती गेला जर बाबा झाला तर, अरे तू काय कर बाबा, शिक्षण घे, डॉक्टर हो, वकील हो, शिक्षक हो, आणि मग तू बंगला बांध, मग आम्हाला बाहेर काढून दे. ते चाललं. वारकरी बनवला हे जर हे मुलं येत नाही तर नाचतात ना, हे पुढे यांना काही होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या तर इमानदार डॉक्टर बनतील, वकील होऊ द्या तर इमानदार वकील बनतील, कीर्तनकार होऊ द्या तर इमानदार कीर्तनकार बनतील. कोणती इमानदारी हा माणसाचं फार मोठं भूषण आहे. इमानदारपणा, असं इमानदार असावं. जमीनदार असो नाही तर नसो, पण इमानदार असावं. इमानदारी ही संग जाईल. जमीनदार, आपण ज्या जमिनीमध्ये आज राहतोय, ज्या घरात राहतो, त्या घरात त्या जमिनीमध्ये आतापर्यंत कितीचे मला सातबारी गेले सांगा ना तुम्ही. किती गेले, किती गेले, किती जात आहेत, किती मरतील, किती मरत आहे. आणि म्हणून भगवान शिवजीचं ध्यान करून, आपण देह नाहीये, आपण परमात्म्याचे अंश आहोत. आणि कंठामध्ये नाम असलं म्हणजे, रोमारोमामध्ये अंगांगात प्रेम असलं ना, तर माणसाला कोणतं दुःख, टेन्शन, चिंता हे बाधत नाही. कारण दुःख, टेन्शन मनामध्ये आहे, देहाला नाही आहे. देहाला दुःखच नाही. आम्ही देहाला आमचा मानतो म्हणून दुःख वाटतं. तुकाराम महाराजांची भाषा आहे. म्हणतात, हे भोलेनाथ, हे भगवान शिवजी, आम्हाला असं काही दान दे. आज जर तू प्रसन्न असशील ना, तर मला असं दान दे, जेणेकरून तुझं नाम माझ्या कंठात नाही, हृदयापर्यंत अखंड असू दे. अभंगाचं पहिलं चरण. कंठीरा हो नाम, 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 हो
द्यावे काही दान ऐसे काही द्यावे दान ऐसे काही द्यावे दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान कांती द्यावे नामाचे काही द्यावे प्रेम भरून या प्रेम. अंगी भरून या प्रेमाचे भरून या प्रेम आगंते भरून या प्रेम अंगी भरून या प्रेमाचे भरून या विठ्ठल पखवाज दोन्ही बी चांगले, फक्त पखवाज बिघडला. कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. कधी पखवाजाला लावालावी करा मनुष्य पाहिजे, कोणतरी लावालावी गावातली नाही पाहिजे. उंच गेला पखवाज. कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. खरं सांगा, आतापर्यंत आम्ही मुलाखता रडलो, परिवाराकरता रडलो, पण देवाकरता कोणी रड नका. जो महापुरुष आम्ही त्यांना दूध द्यायचो, बाहेर ठेवायचो, मध्ये 12 वर्ष जो महापुरुष, आम्ही त्यांचं पाहून सुद्धा आम्ही त्यांचा एकही गुण घेतला नाही. हे विशेष आहे. ही लोकांची चाल अशी आहे की साधू गेल्यानंतर मग त्यांची महती कळते. आमचं पण तेच झालं, तुमचं नाही, आमचं पण तेच झालं. होते तेव्हा त्यांचं महत्त्व कळलं नाही. थपटाकीच जा, गेल्यानंतर काय कळून फायदा आहे हो. फक्त शिवरात्रीला बाहेर यायची म्हणायचे. दुग्धहार फलाहार करायचे, मध्ये निघून जायचे. आम्ही संतांना मानण्यापेक्षा संतांचं मानलं पाहिजे. आम्ही संतांना मानतो, संतांची पूजा करतो, संतांना हार घालतो, सर्व काही करतो, पण संतांचं मानत नाही. पण संतांचे प्रमाण तशी नाही आहे. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण मानी संतांचे मानी संतांचे वचन, मानी संतांचे वचन. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, मानी संतांचे वचन, मानी संतांचे वचन. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण वचन न मोडी बोलिले ते शुद्धचर्या हे संताचे पूजन. लागतची धन नाही तसे संत महापुरुष. 12 वर्ष त्याने सारखं भजन चिंतनच केलं की नाही, कुट्यात राहून. आज कुटिया बंद आहे ती. म्हणजे आहे तोपर्यंत शाराम भाऊ आपण प्रत्येकाने भजन पूजन करून घेतलं पाहिजे. काहीतरी आपण केलं तर आपल्या पाठीमागं मढीगाव किंवा कोळगाव कार्यक्रम कोणता शिल्लक राहणार नाही. वस्तू जागेवर राहून जातील. आपण जाणार आहोत हे नक्की मनात गाठ बांधा आणि भजन करून घ्या. तर घ्या, खाऊन टाकतील लोक, पुरून म्हणते लोक. किती खाणार आहे? खाया पिया कसे सोया सुक्षला का म्हणू, गोली लेकर सोया,
गोळी घेऊन मनुष्य झोपतो आणि सारखा महाराज खाना पिना और रोना. रडण्याकरता शरीर नाहीये, हजरामर बनण्याकरता शरीर आहे. तो नामस्मरण करावं. भगवान भोलेनाथांनी 20 प्राशन केलं तर त्यांचा असणारा अंगात 10 व्हायला लागला. कथा सर्वांना माहिती सांगत नाही पूर्ण. समुद्र मंथन केलं, विष निघालं, अमृत वाटून घेतलं, पण विष कोणी घ्यायला तयार नव्हतं. मग सर्व देवाने स्तुती केली, हे भगवान भोलेनाथ, तुम्ही नुसते देव नाहीये, महादेव आहेत, मोठे देव आहेत, हे तुम्ही विष घ्या. आणि भगवान भोलेनाथाने सांगितलं ठीक आहे, विष घ्यायचं, पण आतमध्ये राम आहे, हृदयामध्ये राम आहेत. हृदयात राम, सृष्टीला त्रास होईल. बाहेर असावं तर बाहेर सृष्टी जळेल विषानं. भगवान भोलेनाथांनी ते विष घेतलं आणि कंठात ठेवलं, म्हणून त्याचं नाव पडलं निळकंठेश्वर भगवान. कंठ निळा बनला भगवान भोलेनाथाचा. ऐका ना, विष जाळत होतं, शिव हळाहळे तापला, राम नामे शीतळ झाला. संसारामध्ये दुःख असेल ना तर आपण संग राम ठेवावा. ध्यान द्या बरं का. शिवजी विष असल्यामुळं त्यांच्या कंठामध्ये राम आहेत. विष आणि राम दोन्ही शब्द एक करा बरं, काय होतो? विश्राम. विश्रांती घेतात साहेब. काय करतात? विश्राम करतात. तो विश्राम नसतो, पण कडी आतून लावलेली असते आणि आतमध्ये रडत असतात. श्रीमंत मनुष्य आतून रडतो, गरीब मनुष्य बाहेरून रडतो. रडणं दोघांचं एकच आहे. श्रीमंत माणसाला बाजारामध्ये फिरून मक्काचं कणीस खाता येत नाही हो. गरीब मनुष्य कुठेही खातो. श्रीमंत माणसाला रडता येत नाही मोकळं. श्रीमंत माणसाला रडता येत नाही मोकळं, कुठं फिरता येत नाही, सारखं बंधन असतं. मी सांगत होतो, विश्रांती पाहिजे असेल ना तर भगवंताचं नाम घ्यावा, मग विश्रांती मिळेल. विश्रांती पावलो, विश्रांती पावलो, सांभाळा उतरे, विश्रांती पावलो, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी. विश्राम, विश्रांती, विश्राम. खरं म्हणजे म्हातारपणे विश्रांती वाढावी का हळूहळू वाढावी? खरं सांगा, म्हातारपणी सर्वात दुःख कोणतं बरं भाऊ? सर्वात महान दुःख कोणतं म्हातारपणी? सून बोलत नाही, दुःख कमी आहे. बायको बोलत नाही, कमी दुःख आहेत. सर्वात मोठं दुःख म्हणजे टाइमपास होत नाही. घरी थांबावं तर घरचे सुद्धा म्हणतात, जा ना सप्त्याला, आता घ्या ना विना, द्या ना, या ना तिथं आता. घरी थांबून देत नाही महाराज. पण घरी थांबवून मंदिरात गेल्यानंतर ते विना घेतात ना, मग ते तिथं विना वाजवीत नाही. मग हे बी चालू आहे, हे बी चालू आहे, विना बी चालू आहे, गप्पाही चालू आहे.
7 दिवस सप्ताहामध्ये विना महत्वाचा आहेत. 2 तास 1 तास जो नियम आला ना त्या नियमामध्ये सारखं देवाचं नाव घेतलं पाहिजे तरच विना, नाही तर मग आम्ही घरी भजन करू शकत नाही ना. ही जागा भजनाची आहे. म्हणजे म्हातारपणे सर्वात मोठं दुःख टाइमपास होत नाही, घरी थांबवून देत नाही आणि बाबा पण ठेवत नाही. मंदिरात जावं तर देव म्हणतो, हा म्हणतो देवा आता माझी करी चिंता, दान दे भगवंता. आता माझी करी चिंता, दान दे भगवंता. पाठी पोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता. पाठी पोटी नाही कोणी सज्जन संता. पाठी पोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता. पाठी पोटी नाही कोणी गर्भी केलं नसते. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. माझी करी चिंता, दान देई भगवंता. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. पाठी पोटी नाही कोणी गर्भी केलं नसते. आता माझी चिंता कधी, आता माझी करे चिंता, दान दे भगवंता. पाठीची नाही पोटीची नाही, दत्तक घेतलेले काय भरोसा आहेत महाराज. म्हणून निर्वी सज्जन संता. पोपटगिरी महाराज ते भगवंताचे भक्त होते आणि हवा खरं म्हणजे भगवान भोलेनाथांकडं असं खात आहे, संवारक खात आहे. अजून बाबाजीला 100 वर्षे ते ठेवू शकत होते, पण बाबा त्यांना आवडले, लवकर घेऊन गेले नव्हते. काही नका बाजून बाबा गेले विनोद. हा जो आवडे सर्वाला तो आवडेल सर्वांना. तो आवडे सर्व गेले दिगंबर. आता टाइम झाला, फक्त 10 मिनिटं कमी येते का पोरले एखादे महाराज 10 मिनिटं कमी होतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती. आपली कोणती विभूती आहे मला तेच माहित नाही अजून. आपण देवाचे नाही का. भगवान शंकराची विशेष कृपा समाजावर आहेत. भगवंताकडं खात आहे, संवारक खातं. बरेचसे मंत्री खासदार असतात ते म्हणतात असं आम्हाला खातं भेटलं तर खातं आम्हाला काहीच खाता येत नाही म्हणतात. असं खातं भेटलं त्यांना. भगवान भोलेनाथ हे संवारक, त्यांचे संवार शक्ती त्यांच्यामध्ये आहे. जर त्यांनी माणसं मारली नसते तर म्हाताऱ्या माणसाची घरामध्ये थप्पी लागली असते मला पोहत्यासारखी. मरण फार चांगली गोष्ट आहे. मरण यावं माणसाला, पण असं मरण यावं जसे बाबाजी गेले. मला आश्रमात घेऊन चला, मी जाणार आहे. जसं की गावाला गेले. आमचं मरण आम्हाला माहिती नाहीये, कधी जाऊ हे माहिती नाहीये, किती सेकंद आमच्या हातामध्ये हे माहिती. आमच्या हातामध्ये घड्याळ आहेत पण वेळ आमच्या हातात नाही. अशी वेळ आली म्हणतात ना व्यक्तीवर, काही वेळ आली. हातामध्ये घड्याळ आहे पण आमच्या हातात, आमच्यामध्ये वेळ नाही, आमच्या हातात वेळ नाहीये. मरणारा मनुष्य मरावा लागणार आहे. पण म्हातारपणी शांती वाढावी, भक्ती वाढावी, नामस्मरण वाढावं, विश्रांती पावलो सांभाळा. उत्तरी म्हणजे उत्तर वयामध्ये. पण आम्ही असं राबतो, सारखं कमवतो आणि मग घरदार जमीन जुमला सुना नातू सर्व येतात आणि नेमकं असं होतं, घर भरलं आणि तोंड धरलं. जुन्या काळात एक दृष्टांत नाथमाराव देतात. दोघं पती पत्नी धनाढ्य होते, चांगले होते, संपन्न होते, 4 मुलं होते. ते कल्पना करायची मग मला 4 मुलं म्हणजे मला 4 सुना येतील ना. मग कोणी कपडे धुईल, कोणी स्वयंपाक करील, कोणी पाय दाबील, कोणी गळा दाबील, कोणी असं चालू आहे जगामध्ये. आज हसल्यावरती नेऊ नका तुम्ही.
नेमकं असं झालं मला त्यांचं सुनाबी आल्या पैसे भरपूर होते पण नेमकं त्या म्हातारीचे दात पडले होते म्हणे अगं सुनबाई मला कालचं उपवाशी उद्याचं उपवाशी थोडी भाकर जाड करून दे थोडी नरम करून दे ती सुनबाई म्हणते त्या सासूबाईला सासूबाई वृद्धपणे शांती धरा तुम्ही सासूबाई वृद्धपणे शांती धरा तुम्ही सासूबाई वृद्धपणे शांती सारे म्हणाले प्रथम सासूबाई वृद्धपणे शांती धरा तुम्ही सासूबाई नरम गरम मागू नका अंती सुख नाही नरम गरम मागू नका अंती सुख नाही वृद्धपणे शांती तुम्ही सासूबाई वृद्धपणे शांती तुम्ही सासूबाई नरम गरम मागू नका अंत्य सुख नाही नरम गरम मागू नका अंत्य सुख नाही वृद्धपणे शांती धरा तुम्ही सासूबाई वृद्धपणे शांती धरा तुम्ही सासूबाई वृद्धपणे शांती धरा तुम्ही सासूबाईन सासऱ्यानं सुद्धा प्रमाण तुम्ही तो म्हणतो बैठक रूम मध्ये वरस असं लिहून ठेवलं पाहिजे वृद्धपणे शांती नाथांचं प्रमाण आहे आणि म्हणून शांती नामामध्ये आहे शांती प्रेमामध्ये आहे शांती देवामध्ये आहेत आणि म्हणून देवा कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम आणि असं काही दान तुम्ही आजच्या दिवशी मला द्या जेणेकरून म्हणजे अखंड मुखात नाम चाललं पाहिजे आणि ध्यानचा विसर पडला पाहिजे अभंग दुसरं चरण ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे ऐसे काही जावे दाना ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे जावे काही दाना ऐसे जावे काही दाना ऐसे काही जावे दाना ऐसे काही जावे दाना आलो पतिता चरण आलो पतिता चरण आलो पतिता शरण आलो पतिता शरण आलो पतिता चरण आलो पतिता चरण आलो पतिता शरण आलो पतिता शरण ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे काही जावे दान ऐसे जावे काही दान ऐसे जावे काही दान ऐसे जावे काही दान तेव्हा असं काही दान द्या जेणेकरून ते दान कधी संपणार नाही हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा बऱ्याचशा अभंगामध्ये देवाने देवाकडे संतांनी मागणी केलेली आहेत पंढरीचा वार करी
वारी चुकवून दे वारी चुकून ये घरी पंढरीचा वारकरी असं असं मी काही आहेत महाराज. पंढरीचा वारकरी आहे हीची व्हावी माझी आज जन्मोजन्मी दास कितीतरी प्रमाण आहेत. मी असं ऐकलं होतं की जास्ती दाट पेरू नये म्हणले जास्ती बोलू नये जास्ती खाऊ नये जास्ती आती तेथे माती थोडी भूक पाहिजे. तात्पर्य ऐसे काही द्यावे दान आलो पतित शरण. हे देवा मी पतित आहेत आणि पतिताचा तो असणारा नाथ आहे माझा उद्धार कर आणि माझ्या कंठामध्ये अखंड नाम असू दे. आणि दुसरी गोष्ट असे विरक्त महापुरुष जे खास संत आहे ज्यांनी देवाकरता सर्वांचा त्याग केला अशा संतांच्या चरणावर माझी अखंड डोई असू दे. अभंगाचं तृतीय चरण. संताची ये पायी 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 मुली ऐसे द्यावे काही दान संताचे पायी ठेवे वेळोवेळा डोई. मग मला मुलगी नको होती मुलगी साधी नसते मला देऊन आठवण झाली. मुलगा तरी नुसतं रत्न असतो पण मुलगी रत्नाची खाण असते. जिथून शिवाजी महाराज पोपटगिरी महाराज असे महापुरुष प्रगट होते ना अशा माता भगिनी साधी गोष्ट नाहीये. आमचा आम्हाला परिणाम आता आम्ही भोगतोय. अरे अगदी बरोबर आज महिला दिन आहेत महिलांना ताळीवाजा खास. आणि दुसरी गोष्ट महाराज इथं महिला पण जास्ती. धन्य बाया आयशा नारी घरे दारे नांदते घरे दारी नांदते घरे दारे नांद. धन्य बाया आयशा नारी घरी दारी नांदते घरी दारी नांदते घरी दारी नांदते. धन्य बाया आयशा नारी घरी दारी नांदते घरी दारी नांदते घरी दारी नांदते. आयशा नारी घरी दारी नांदते घरी दारी घरी दारी आज महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला बी आणि त्यांना बी. महिलामुळं तुमची शोभा आहे खास करून नाहीतर मग काय खरं नाही महाराज. अरे राम महिला ही शक्तिरूप आहे देवा. रामजीला पण शता शक्ती रूपाने आहेत. रामाला पण शता शक्ती आहे. भगवान शिवजीची पार्वती माता शक्ती आहे. ब्रह्मदेवाला सावित्री माता असेल. भगवान पांडुरंगाला रुक्मिणी माता शक्ती आहे. का हो? रामाला सीता कृष्णाला रुक्मिणी भगवान शंकराला पार्वती माता. अल्लाला कोण आहे? कोण म्हणलं अल्ली?
अरे नाही, दोन्ही आवा एक आहे. राम आणि रहीम दोन नाही आहे. खरं म्हणजे वेळ नाही आज. आला तो येतोय रे, आला तो येतोय. आला तोही तोही दादरा 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 हा दादरा तो येतोय रे, आला तो येतोय. अल्लाह तोय तोय रे, अल्लाह तोय तोय रे, आला तो येतोय रे, अल्लाह तोय तोय रे, आला तो येतोय रे, अल्लाह तोय तोय रे, आला तो येतोय रे. मौला तूही तूही रे अल्लाह तूही तूही रे मौला तूही तूही रे अल्लाह तोय तोय रे, अल्लाह तोय तोय रे, अल्लाह तोय तोय रे, मौला तोय तोय रे. अल्लाह काय, राम काय, रहीम काय, भगवान एक आहे महाराज. तत्व एक आहे. आकाश एक आहे, पाणी एक आहे, हवा एक आहे, अग्नी एक आहे, रडणं पण सर्वांचं एक आहे महाराज. अश्रू एक आहे की नाही? देश कोणताही असू द्या, पण आपण एक आहोत, एकाची आहोत. आणि शक्ती रूपाने माता भगिनीचा सन्मान आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करायचा आहे की महिला दिनाच्या दिवशी मुलीची हत्या, गर्भपात करणार नाही असा आपण संकल्प केला पाहिजे आजच्या दिवशी. नाहीतर मग परिणाम फार वाईट होतील महाराज. संतांचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. संत कोण? आता वेळ नाहीये. अशा संतांच्या चरणावर माझी डोई देवा अखंड असू दे. अखंड दया तुझी प्रीते, अखंड दया तुझी प्रीते, अखंड मजदे तयाची संगती, मजदे तयाची मगमे दयाची संगते, मगमे दयाची संगते, मगमे कमलापती मगमे कमलापती मगमे कमलापते, मगमे कमलापते. तुझ बाणाने तुझी प्रीती मजदे तयाची संगती. देव आशे चित्ती नाही, देव बसे देव वशी चित्ती. खरं म्हणजे आम्ही कीर्तनामध्ये आशे का वशे? वशी नाही, आशे. म्हणून तर आता 5 मिनिटात नशे इथं. परमात्मा जर त्या नामस्मरण जर चित्तात अखंड असेल, अशा संतांची संगती देवा तू मला दे. हेच दान दे मला. संताचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. अजून एक मागणी देवा, या जन्मामध्ये या देहामध्ये हा भवसागर माझं सरू दे आणि सर्वत्र तुझं दर्शन होऊ दे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने तारे, 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 तुका
कथा खात तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण. अशा प्रकारे सर्व ही लहान मुलं खूप सुंदर कीर्तनकार बनू, भजनी बनू, गायक बनू, असा आपण त्यांना शुभेच्छा जेवढं तरी देवा त्यांना. पण देवा करता बना, पैसे करता नका बनू. भाषे हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं झालं मला. नाही तर म्हणतात ना आजकाल हा धंदा खूप चांगला आहे, तू भजनी बन. नाही, पाप पण लागेल महाराज. देवाच्या चाडे आळवावे देवा, ओ सद्य भावा पाडोने. ओ सदेह बाबा पाडोनिया, ओ सदिया बाबा पाडोनिया. जगन देवा करता, शरीर देवा करता, मन देवा करता. जीना उसका भला जो इंसान के लिए जिये, मरना उसका भला जो अपने लिए जिये. आपल्याकरता काय आपण जगतोय. म्हणून तुका म्हणे तरे भव सिंधू एकसरी ऐशे द्यावी काही दान आलो पतित शरण. समस्त ग्रामस्थ मढी अर्थात कोळगाव जी गायनाचार्य एक भजनप्रेमी आमचे दीपक महाराजांचा फोन आणि सर्वांचं दर्शन झालं. मागे आमची भाऊबी होते कीर्तनाला त्या बादलीला. सर्वांचा परिचय आणि आवाजा बी नाव ऐकून होतं, पण आज त्यांचं प्रत्यक्ष भेट झाली. सर्वांना वंदन प्रणाम करून जे चुकलं असेल ते मला परत करा, मी गंगेत टाकून देईल. जे चांगलं आहे चांगलं घेऊन जा, चांगली बूट, चांगली चप्पल, चांगले नाम, गोमटे रूप, निवते डोळे, हरते ताप. जे ताप हरण जे असणारं देवाचं नाम आहेत ते तुम्हाला मला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काही सूचना होईल उद्याची, मग आपल्याला उठायचं आहे. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, जय जय.